अनबॉक्सिंगचे व्हिडिओ करू ना पाहू. राम राम मंडळी, मी सृष्टी भानुशाली तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. After a very long time. So yes, I'm super excited for this vlog, as this vlog is all about my mom dad's 25th anniversary. Yes, we have been planning this since very long, and yes, everything is planned up. We just hope everything goes just the way we want, and yeah, you guys may enjoy watching it. So let's move forward. So firstly guys, हम लोग ने ऐसा डिसाइड किया है कि हम लोग रात में घर डेकोर करेंगे एंड विल सेलिब्रेट एट नाइट घर पे. तो डेकोर के लिए वी हैव ऑर्डर्ड सम ऑफ द थिंग्स ऑनलाइन, सो आई विल शो इट टू यू गाइस इन अ सेकंड. टेक 3 गाइस, जस्ट टेक ए लुक ओवर द पार्सल्स. कॉर्पोरेट मजदूर के कपड़े में. गाइस डोंट माइंड, ऐसे ही बैठना पड़ता है, बहुत गर्मी है. But you enjoy this video. Let's move forward. So firstly, I'll go with this. This is the parcel from Amazon. It's two. ये two Marculite. काय म्हणतात? Marculite. Marculite. Yeah. I guess I'm pronouncing it right. That's Marculite. उसमें सेल डालना है. हाँ, वो I'll go on today. Where is 5 वाला? Just show randomly. Okay. So guys, this is from Meesho now. Yes, it is. This is from Meesho. It's a black bedsheet sort of. Hey, Ami, hey. We have bought this for the base of the table, म्हणजे टेबल वरती टाकायला. Yeah. Okay. Next, आम्ही अर्धी ओपन केलंय कारण रिटर्न पॉलिसी असते गाईज. बॉन्ड्स हाय बघा 5 नाही डी आहे. कमेंट में बताओ किसको मजा गाइस. बस और किती पॅकिंग. सो गाइस इट्स डी. मला उलट दिसतंय कारण सेल्फी कॅमेरा. आय एम लाईक गाडीला जागा बरा. फिलिंग द ब्लँक्स. ओके. सो गाइस, दिस इज गाइस आमच्या आई पप्पाचं इनिशियल आम्ही विचार करून घेतली. ओके. So this is D. It's from Amazon. Yeah, हे पण Amazon वरती. सगळ्याचे लिंक्स आहेत तुझ्याकडे. हो, सगळ्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटतील. गो अँड चेक इट आउट. प्राइस पण आम्ही स्क्रीनवरती तर दिसेलच. आफ्टर ओपनिंग एव्हरी पॅकेट शी इज हे काय मला नाही माहिती. ओके, तर गाईज हे फॉईल बलून हॅपी ॲनिव्हर्सरीचं फॉईल बलून. ओके, हां, हे हॅपी ॲनिव्हर्सरीचं फॉईल बलून आहे फ्रॉम ॲमेझॉन. सगळं तिने ऑर्डर केलं म्हणून मी तिला विचारते. नाही तर यू गाईज विल थिंक हिला काहीच येत नाही. असं नाही. येस, दिस इज स्मॉल. अनबॉक्सिंगचे व्हिडिओ करू ना पाहू. हा छोटा का नाही, बरोबर आहे.
इट्स ओके फाईन. वरती खाली लावू. लेट्स सी. तर गाईज हे पण ॲमेझॉन वरतून आहे. गाईज हे ना लाईट्स जेव्हा तुम्ही सेल्स टाकून जेव्हा ऑन करा ना इट विल लुक गुड. तुम्हाला कळेल जेव्हा आम्ही डेकोर करू आणि फायनलवाला दाखवू तेव्हा कळेल. व्हॉट्स दिस. ओके हे व्हाईट कर्टन आहे. नेट कर्टन. सो गाईज हे व्हाईट नेट कर्टन. सो गाईज हे व्हाईट नेट कर्टन आहे जे मागे लागेल आणि त्याच्यावरती हे फेरी लाईट्स आहेत. हे पण खूप ऑसम दिसतात. हा गाईज सेट ऑफ 2 आहेत फ्रॉम मिशो. फ्रॉम मिशो. बेस्ट प्राइस. तुम्हाला लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये भेटतील. गो अँड चेक इट आउट. नो स्पॉन्सर्ड, नथिंग इज स्पॉन्सर्ड. अगर आपने ज़्यादा सब्सक्राइब किया तो मे बी एक दिन ऐसा स्पॉन्सरशिप में भी आ सकता है. सो गाइस ओपन डोंट ओपन नो. तर हे आम्ही मम्मीसाठी घेतला आहे ड्रेस. जी ती 20 तारखेला घालेल. आणि हा पप्पांसाठी शर्ट घेतला आहे. सो वी ट्राईड टू मॅच देयर आउटफिट्स. लेट्स सी हाउ इट टर्न्स आउट. होप कि दोनों पे अच्छा दिखे क्योंकि ये हम लोग उन्हें कल रात को देने वाले हैं ऑन द स्पॉट. सो एंड गाइस एक और गिफ्ट है विच इज़ टू गुड. डोंट बी इमोशनल. या एंड वो भी हम लोग आप लोग को भी कल दिखाएंगे एंड उन्हें भी कल दिखाएंगे. So super excited to see their reaction on that gift. Yes. So that's it for now. We'll see. I'll keep giving you guys updates. Yeah. Bye. Hi guys, just a little update. हम इधर आपको अपडेट देने आए. अभी मेरा तो वर्क फ्रॉम होम चल रहा है तो मुझे कुछ इतना करने मिल नहीं रहा. बट अभी सृष्टि ने क्या किया आपने. हाँ उसने वीडियो एडिट किया. वीडियो जैसा एक्सपेक्टेड था वैसे बन गया आहे. आणि अजून आता आम्ही सगळ्यांनी आम्हाला लेटर्स पाठवलेले लाईक डिजिटली पाठवलेले. बट सृष्टीने आता सगळं हँड रिटनमध्ये लिहिती आहे ती आणि स्टील ते चालू आहे. अँड येस आत्तापर्यंत एवढंच अपडेट आहे. आफ्टर लाईक आता टाईम काय आहे. व्हॉट्स द टाईम. 7:50 समथिंग. आता म्हणजे आज 18 एप्रिल 19 आहे. सॉरी टुडे इज 19 एप्रिल आणि 7:30 झाले. आणि आता आम्ही आफ्टर 8:30 हां आफ्टर 8:30 आम्ही जरा खाली जाऊन थोडंफार सामान आणायचं आहे ते आणणार आहे. अँड आफ्टर दॅट आफ्टर 10:30 आम्ही डेकोर चालू करणार आहे. म्हणजे दॅट्स द प्लॅन फॉर नाव. आय डोंट नो माझा आवाज किती येते तुम्हाला किती नाही. बट दॅट्स द So guys, we are running late actually, but ready थोड़ी पुढे आ. बस हाँ 1 2 3 बोला हैप्पी एनिवर्सरी. वाह मी आधी बोलले मी चांगली रिॲक्शन द्या.
Firstly, तुम्हा दोघांना happy 25th anniversary. Oh my God, you guys were together for 25 years. नक्कीच हा 25 वर्षाचा संघर्ष सोपा नसला, पण त्याचे साध्य तो त्यालाच तर प्रेम म्हणतात ना. बोलायला जायला तुमच्या सुरुवातीचा खडतर प्रवास आम्ही नाही बघितला, पण तुमच्या बोलण्यावरून आम्हाला असं समजलंय की नवरा बायकोचं नाते फक्त प्रेमापुरती मर्यादित नसतं, तर ते एकमेकांचा आदर करणं, प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देणं, मग तो कठीण असू दे किंवा सोपा, एकमेकांच्या घरच्यांना सांभाळून राहणं, एकमेकांच्या आई वडिलांवर समान काळजी घेणे, अजून बरंच काय हे आम्हाला तुमच्या एक्झाम्पलनी समजलंय. चला आता आपण थोडीशी स्टोरी बघूयात आमच्या राजा आणि राणीची. एक होता कांबळ्यांचा राजा दिनेश, घरातला सर्वात मोठा. त्याच्याहून मोठ्या होत्या त्याच्या जबाबदाऱ्या, त्या पार करण्यात लग्न करायला राहिला तो शेवट, लास्ट बट नॉट द लिस्ट. राजा पडला पहिल्या बेटीत प्रेमात, वाड्याच्या सुंदर सुशील राणी दुपारी हिच्यावर. राणी नव्हती तयार, पण राजाच्या बोलण्यात हसी, फिर क्या फसी तो फसी. साखरपुडा झाला त्यांच्या वाड्याच्या मंदिरात. राणी ही पण घरातली पहिली असल्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला त्या हाताच्या फोडासारखं सांभाळलं. तिच्या आई वडिलांची खूप लाडकी, पण राजाने घेतलं वचन, ठेवेन कायम हसत माझ्या राणीला. झालं त्यांचं लग्न कांब्याच्या एका शाळेत. राणीने सांभाळून ठेवलं राजाचं सगळं घर, तिथे ती झाली परफेक्ट सून, वहिनी, काकी. तसेच राणीच्या आई वडिलांवर स्वतःच्या आई वडिलांसारखंच प्रेम करणारा राजा झाला परफेक्ट जावई आणि जिजू. राजा आणि राणीला पहिलं कोणीतरी आई पप्पा म्हणणारं आलं, ती म्हणजे राजकुमारी प्रचिती. राणीला सांभाळणं सगळ्यात छोट्या वयात घेतला निर्णय सोडायचा कांबा, काही कारणांमुळे. जिथे जाईल राजा तिथे राणी करून घ्यायची ऍडजस्ट. त्या ऍडजस्टमेंट मध्ये राणीला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायचा राजा. भरपूर अडथळ्यांनंतर घेतला राजाने स्वतःचं घर. राहिले तिघे जण सुखात आनंदात. अंतिम दिवाळ्यात काम बिघाड. दुसऱ्यांदा आई पप्पा बोलणारी आली राजकुमारी सृष्टी. राहिले चौघं मजेत, घेतली त्यांनी पहिली गाडी. मोठ्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने घेतले त्यांनी त्यांच्या स्वप्नातील घर. करता करता राजकुमारी प्रचिती झाली इंजिनियर. राजा आणि राणीचे केवळ तिने स्वप्न पूर्ण. असेच राजा व राणीला 25 वर्ष कधी पूर्ण झाले कळलेच नाही. One, two, three. अरे खाली का? वाव. स्प्रे एक होती, सिनियर होती. प्लॅन सक्सेस. आपू मावशी, दीपाली आणि दिनेश भाई, तुमच्या संसाराच्या अविस्मरणीय आठवणीचे गीत म्हणजे वर्ष 25वे. नवरा बायकोपासून आई बाबा, काका काकी, मामा मामी अशी सर्व नात्या गोत्यांनी बहरलेले वर्ष म्हणजे 25वे. तुमच्या दोन्ही मुलीचे खूपच चांगले संगोपन केले. प्रचितीला इंजिनियर बनवले. तुम्ही दोघे माझ्या सुद्धा चांगल्या वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. घट्ट वीण जपणारी ही आपली पिढी म्हणजे मयुरेश, प्रचिती आणि सृष्टी. ओ इट इज इंग्लिश. जा तुझंच आहे, वाच. मला नाही वाच, तू लिहिलंयस ना. वर्षरी हे लेटर इंग्लिश मराठी मिक्स असली. ताई आणि जिजाजी, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघांनी या 25 वर्षाच्या सहजीवनात खूप चढ उतार पाहिले आणि त्यातून पुढे पुढे चालत राहिले. तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली. तुम्ही दोघे ईश्वर चरणी प्रार्थना.
हॅपी ॲनिव्हर्सरी ताई अँड जिजाजी. माझ्या भावाचा व वहिनीच्या 25व्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या वहिनीबद्दल काय सांगायचं. लग्न करून आल्यापासून आम्हा सगळ्यांना तिने प्रेम दिलं. सगळ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभी राहिली. तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या